चांगला क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग. मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना नक्कीच पाहायला मिळेल. कारण जर आपण विचार करतोय बेस्ट फ्रॉम द बेस्ट, सगळ्या चाळण गाळून आता मात्र आलेली आहे वर. जे सोनं आहे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतं. नक्कीच सुदर्शन पाटील सर फ्रॉम बालाजी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी 501 रुपयाचं पारितोषिक असेल. सुदर्शन पाटील सर फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी फ्रॉम बालाजी हॉस्पिटल 501 रुपयाचं पारितोषिक नक्की जाहीर केलं जातं. चांगला फटका, झेलची संधी होती माझ्यामध्ये. तीन चेंडू 3 धावा. पंचांचा इशारा, येस इट इज अ व्हाईट बॉल. आजच्या दिवसामध्ये फारच एक्सरसाइज झाली आहे पंचांची देखील, कारण वाईड वरून वाईड नक्कीच आपल्याला फेकण्यात येतात आजच्या दिवसामध्ये. फटका लाजवाब आहे. चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. धावा मिळतात तब्बल 4. चौकार. यस, सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये सुपला शॉट पाहायला मिळतोय. लाजवाब घुटनाट एक तमाशा देख काय फटकेबाजी केली जाते. तब्बल 4 चेंडू मध्ये 8 धावांची खेळी या ठिकाणी साकार केली जाते. अक्षय पाडीला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली खेळी साकार करत असताना आपल्या संघाच्या बाजूने शापूर वरून आलेला संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ आलाय तो म्हणजे भिवंडी वरून. शापूर आणि भिवंडीची लढत मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळत आहे. कुठच्या शहराचं वर्चस्व या ठिकाणी गाजेल. हा फटका देखील लाजवाब आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलंय. अजिंक्य राणेचा प्युअर क्लास दाखवत असताना चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत पुनश्च एकदा. 4-4 आणि 4. चौकार. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी नक्कीच केली जाते. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू गरंगळत जातोय सीमा रेषा पार. प्रेक्षकाला टीज करत सुईमधून जसा धागा काढावा तसा मात्र चेंडू गॅपच्या मधून निघून गेला. सीमारेषा पार. धावा मिळत आहेत परत एकदा. 4 धावा. चौकार. इलेक्ट्रोमेट चौकार या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. फारच अप्रतिम बॅटिंग अक्षय पाटीलच्या बॅट मधून. तब्बल पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 16 धावा. फायनल मध्ये ज्या वेळेला तुम्ही अशी स्टार्ट करत असता त्यावेळेला मात्र आपल्या संघाचा कॉन्फिडन्स कशा प्रकारे दणाणतो हे डगआउट मध्ये बसलेल्या फलंदाजांनाच माहिती आहे. आता मात्र विस्फोटक सुरुवात झाली आहे. चला बॅट्समन लवकरात लवकर जास्त वेळ घेऊ नका. पंच सक्त ताकीद असेल 20 मिनिटात काही करून, आणि कमिटी जबाबदार राहणार नाही जर अंधार झाला तर याची नोंद घ्यायची आहे.
नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 7 मिनिटं घेतली. 13 मिनिटांमध्ये तुम्हाला आता पुढची षटकं फेकायची आहे, त्याची नोंद घ्यायची आहे. कमीत कमी 20 मिनिटंच आहेत तुमच्याकडे, थोडंसं बॅकअप करा. परत एकदा आता मात्र फटका फसलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आपल्या जाळ्यात अडकला जातोय फलंदाज अक्षय पाटील. यस, विकेटचं पतन. चांगली बॅटिंग त्या ठिकाणी अक्षय पाटीलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये प्रवीणला पाहतोय. नक्कीच प्रवीण आणि मंगेशची जोडी. अद्याप मंगेशचा विचार केला तर मंगेशच्या बॅटमधून आपल्याला एकही चेंडू खेळायला पाहायला मिळालेला नाहीये. प्रवीण आणि महेश माफ करा, 3 चेंडू 3 धावा महेशच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. प्रवीणच नुकता स्ट्राईकवर जात असताना नक्कीच पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. जे क्षेत्र खाली दिसत होतं त्या क्षेत्रामध्ये बॉल फक्त पोचवण्याचा प्रयत्न करायचा होता. पण टेनिस बॉल आहे, ताकदीचा वापर करावा लागतो. ताकदीमध्ये युक्तीची क्षमता देखील असावी लागते. संघर्ष करावा लागेल. संघर्षाशिवाय काहीही नाही आहे. संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी जीतची मजा आहे ती मात्र नक्कीच घेता येणार नाही. कारण अद्याप आपण जर विचार केला तर धावफलकावरती 17 धावांची नोंद या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक ज्या वेळेला झालं त्यावेळेला वाटलं होतं काय सुरुवात मिळाली आहे. नक्कीच असं म्हणतात की ज्या वेळेला सुरुवात चांगली होते पण त्याच्यापेक्षा तुम्ही कशा प्रकारे फिनिश करता हे महत्वाचं असतं. चांगला फटका आणि झेल होता, झेल मात्र सुटलाय. हॅलो, चला सामना थोडासा स्पीडअप करा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू करा, विनंती असेल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी चालू करायचं. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील, धावेचा प्रयत्न केला जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना 3 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या जातील. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल. अप्पर कट कुठेतरी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा फटका होता. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. चौकार. वॉट बॅटिंग.
चांगली बॅटिंग करत असताना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये महेशला आपल्याला पाहायला मिळतोय. चला लगेच सुरुवात करायची आहे. जसा चेंडू आला तसा हातामध्ये मात्र फेकण्यासाठी प्रयत्न करायचा. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी कृपया करून जास्त वेग घेऊ नये. चांगला फटका पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? थ्रोफेकी चांगली असती. धावचीची संधी आहे, गॅदर करता आला नाहीये. तिसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. तिसऱ्या यशस्वी 3 धावा 1 वडण्यामध्ये यश संपादित झालाय. अठ्ठावीसावा धाव फलकावरती. 28 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. फटका फसलाय. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेल करतोय. डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल समजण्याच्या अगोदरच मात्र काय घडलं आणि काय बिघडलं. हिट विकेट आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. गरजच या ठिकाणी जर आपण विचार केला तर फार दडपणाखाली होते क्षेत्ररक्षक, पण मात्र जसं पाहिलं हिट विकेट आहे तसं मनाची शांती झाली. महेश देशमुख हार्ड लक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये MD पाहायला मिळतो. आणि इथे या स्पर्धेमध्ये समजत नाही डिग्री आहे की नाव आहे, पण नक्कीच MD मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना महेश देशमुख. वाईटचा इशारा आलाय. भूपेश गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतो. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेस करावा लागेल चेंडूला. चेंडू मात्र बॉलची रेस जिंकेल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत पुनश्च एकदा 4 धावा. यस. सरळ आहे क्षेत्ररक्षक. एकच धाव त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचीची संधी आहे. फुकटची मेहनत मात्र त्या ठिकाणी करत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. 3 ओव्हर 34 धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 3 ओव्हर 34. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो. पंच 3च मिनिट आहे षटक फेकण्यासाठी. चला सामना लवकरात लवकर मित्रांनो. 3च मिनिट आहे 3 षटकामध्ये. 3 मिनिटांमध्ये हे षटक फेकायचा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत दूरवरून स्वतःच्या बॉडीला ऍडजस्ट करतायत. एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिकडे केला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत येईल थ्रो तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वी. चांगलं रनिंग द बिटवीन द विकेट नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चित्याच्या चपळाईने या धावा घेण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. छत्तीसावा धाव फलकावरती. 36. वाईट चेंडू. वाईटचा इशारा आलाय.
डायरेक्ट हिट जर असता वाईट +1 म्हणजे टोटल 2 धावा बाईच्या स्वरूपामध्ये. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच फेकण्यात येतोय. डॉट चेंडूची सांगता प्रेमला आपण पाहतोय. वेगावर नक्कीच त्याचा प्रेम आहे आणि म्हणून वेगावर जास्त भर देत असताना नक्कीच आपल्याला प्रेम पाहायला मिळतो. फलंदाज नक्कीच बाद होईल. चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत बाउंड्री लाईन वरती. चांगली उचलफेकी थ्रोफेकी नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी एकवडला जातील. धावफलकाचा विचार करतोय 40वा धावफलकावरती नोंदवला जातात. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर कुठेतरी एक चांगला कमबॅक म्हणायला हरकत नाही. रायझिंग माऊली वॉरियर्स शहापूर या संघाच्या बाजूनी. Yes, it is a white ball. 4 बॉल 41. चार चेंडू 41वा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये. पुढे जाऊन गेलेला बॅटची गडा घेतली. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. सगळ्याला आपण पाहणार आहोत. आणि त्या ठिकाणी नक्कीच आपण 43वा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आणि 44 धावांचं या ठिकाणी आव्हान असेल. चला क्षेत्ररक्षकांना विनंती असेल त्वरित फलंदाजीसाठी सज्ज राहायचे आणि फलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल की नक्कीच परत क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचंय.
रनआउट झालाय. सामन्याला सुरुवात व्हायच्या अगोदरच सामना फिनिश झालाय का महत्वाची विकेट. मैदानाच्या आतमध्ये भूपेश नावाचं वादळ पाहायला मिळालं असतं पण तत्पूर्वी रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागतं. जयेश आणि भूपेशच्या जोडीमध्ये कुठेतरी या ठिकाणी भूपेश माघारी परत असताना पाहायला मिळतोय. सरळ खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. चांगला फटका. सुपला शॉट त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय 4 धावेंसाठी. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये जयेशच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. लाजबाबीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच मागच्या सामन्यामध्ये देखील आपल्याला स्वस्तात आउट झाला. त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती. सात धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. अठरा चेंडू आणि 37 धावा. आता मात्र वाईटचा इशारा पंचांच्या बाजूनी. 18 चेंडू 36 धावा. 18 चेंडू 36 धावा. उलटी गिनती चालू. मेगा मेगा फायनलचा थरार रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी केली जाते. अद्याप आपण विचार केला जयेशच्या बॅटमधून नक्कीच चांगले चौकार षटकार पाहायला मिळतात. हा देखील चांगला फटका आहे. उंच जर भरारी घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज जयेश या ठिकाणी नक्कीच बाद होईल. फुलटॉस चेंडूवरती माघारी परतावं लागेल.
आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. समीकरण फारच महागडं होऊन ठरलंय. अद्याप आपण विचार करतोय. धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे 14 धावा धावफलकावरती आणि गरज असेल ती म्हणजे 16 चेंडू 30 धावा. बॅटची कडा घेतली. झेलबाद करण्याची पूर्णपणे संधी होती. शहापूर संघ मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे लढत देत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. फार मातबगर असा संघ शहापूर संघ या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जमेची बाजू मांडत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. थोडीशी मिसफिल्डिंग जरूर होत्या. रिव्हर्सचा फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक. चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार. रिव्हर्सचा फटका सीमा रेषा पार. धावा मिळत आहेत तब्बल 6. षटकार. वॉटर शॉट अंडर प्रेशर. मॅग्निफिसंट टायमिंग त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. जर आपण विचार केला ही इज अ व्हेरी गुड टायमर ऑफ द क्रिकेट बॉल आणि फारच चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. 6 धावा. षटकार आलाय. 14 चेंडू 23 धावांची गरज आहे. 14 चेंडू 23 धावा. 4 चेंडू झालेत. चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफिल्डिंग होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायची गरज नाहीये. तेरा चेंडू 22वा. संध्याकाळच्या वातावरणामध्ये हिट निर्माण करणारा सामना. फायनलचा थरार. फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपलाय. हवेच्या विरोधामध्ये हल्ला चढवायचा होता. इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. त्याची काही चुकी नाहीये. निसर्गाची साथ मात्र त्याच्या सोबत नव्हती. त्याच्यामुळे हा विकेट नक्कीच मिळत असताना शहापूर संघासाठी शहापूर संघ कुठेतरी वर्चस्व सिद्ध करतोय. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये त्याच कॅलिबरचा खेळाडू जातोय. तो म्हणजे प्रेम. प्रवीणला पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज तयार. रिव्हर्सचा फटका. फटका फसलाय. बॉलर झेल खाली. झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. प्रवीणनी विकेट मात्र प्रस्थापित केली आहे. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये मनीष एंटर होत असताना पाहायला मिळतोय. मॅच फसली आहे. भिवंडी संघाच्या बाजूनी जर विचार करतोय तर मॅच अजून फसली आहे. प्रेम जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत उमेदची किरण मात्र नक्कीच जागी असेल प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूनी. पण प्रेमाला मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. एकेरी दुहेरी धावा सतत काढाव्या लागतील. समीकरण वारंवार बदलत राहील. समीकरणाचा जर आपण विचार करतोय 11 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजे
22 धावांची मनीषा बॅट मधून चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळत तब्बल 4. या ठिकाणी संघर्षाचा शंखनाद करत असताना नक्कीच फलंदाज पाहायला मिळत आहेत. वॉट शॉट, 4 धावा. हा फटका फसलाय, फटका हवेमध्ये आहे. परत एकदा प्रवीण झेल खाली, झेल टिपलाय. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. चौकारानंतर चोख प्रत्युत्तर दिलाय. मॅच आहे की रोलर कोस्टर समजत नाहीये. एका बाजूनी सामना कधी जड वाटत असताना तर दुसऱ्या बाजूनी कधीतरी सामना हलका होतोय. फारच रंगतदार अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 9 चेंडू 18 धावा. 9 चेंडू 18 धावा. अशोक मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. अशोक आणि प्रेमनी अजून अद्याप एकही चेंडू खेळलेला नाहीये. झेल सोडलाय. अजून निर्णय मात्र फटका सरळ खेळलाय, सरळ डोक्यावरून. याला मात्र कोणाला बघायला जायची गरज देखील नाहीये. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. धावा मिळताय तब्बल 6. षटकार. 7 चेंडू 11 धावा. क्रिकेट म्हणजे जेंटलमॅन लोकांचा गेम आहे आणि जेंटलमॅनची खेळी म्हणजे स्पोर्टिंग स्पिरिट असते. ज्या वेळेला बाउंड्री लाईनला तुम्ही टच असता तेव्हा कोणी बघायला नसतं, तेव्हा मात्र तुम्ही स्वतः असता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आहे, झेल ठिपलाय. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. 6 चेंडू 11 धावा. समीकरण आता असेल 6 चेंडू 11 धावा. चला बॉलर पंच लवकरात लवकर 7 चेंडू फेकायला नक्कीच लावा, विनंती असेल. 6 चेंडू 11 धावा. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच पंचांचा इशारा वाईटचा असेल. वाईटचा इशारा आलाय.
6 चेंडू आणि 10 धावा. समीकरण बदलतंय, समीकरण बदलतंय. भिवंडी तर कधी शहापूर. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरून. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. समीकरण 5 चेंडू, 5 चेंडू 9 धावा, 5 चेंडू 9 धावा. प्रत्येक चेंडूवर समीकरण कधी जड तर कधी हलकं होत असताना पाहायला मिळेल. एखाद मोठा फटका या 2 चेंडूवर येणं गरजेचं आहे. समीकरण उरलाय 5 चेंडू 9 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. कितव्या विकेटचं पतंग. विकेट गेले, 5 नाही जास्त गेले. 7 विकेट या ठिकाणी गेले आहेत. चार चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू 9 धावा. शहापूर आणि भिवंडी मधले ही लढत नक्कीच पाहायला मिळते. 2 पाहुण्या संघांमधली ही लढत. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरून. झेल टिपला जातोय, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. समीकरण बदलेल. 3 चेंडू आणि 9 धावा. 3 चेंडू 9 धावा, 3 चेंडू 9 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा कराव्या लागतील. एखाद मोठा फटका जर आला, षटकाराचा इथे जर रस मात्र पडला मैदानाच्या आतमध्ये, तर मात्र मॅच मध्ये काहीतरी होऊ शकतं. मोठा फटका येणं गरजेचं आहे. दोन चेंडू आणि 8 धावा. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे, मोठी जबाबदारी आहे. 2 चेंडू 8 धावा करायची. षटकार हवाय बॅट मधून. चौकार आला तरी देखील चालेल. मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. 4 धावा. म्हटलं चौकार आला तरी पण शेवटच्या चेंडूवरती ही मॅच जाईल. चौकार आलाय. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना बहुमूल्य चौकार येत असताना भिवंडीकरांचा आवाज मात्र त्या ठिकाणी येत असताना नक्कीच आवाज झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. 1 चेंडू 4 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्यांच्या गजरात या चेंडूचं स्वागत करायचं आहे. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव एकवटण्यामध्ये यश संपादित करू शकतील की नाही. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे शहापूर संघ 1 या धाव संख्येनी. आणि सामना जिंकला. मॅच मध्ये फार मजा आली. जिंकलेल्या संघाचे मात्र हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. फारच रंगतदार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. शहापूर संघ या ठिकाणी विजयी ठरला आणि पराभूताचा सामना करावा लागला तो म्हणजे भिवंडी संघाला. पण त्यांच्या माध्यमातून नक्कीच देखील अप्रतिम शेवटपर्यंत लढत पाहायला मिळाली.